नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. कालचा दिवस खरे तर अभूतपूर्व असा होता. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेच्या निकालात महायुतीनं बाजी मारली आहे. मुंबई महापालिकेवर शिवसेना भाजप महायुतीचा झेंडा फडकलाय. भाजपनं 89 जागांवर तर शिवसेनेनं 29 जागांवर विजय प्राप्त केलेला आहे. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं 65 जागांवर सरशी साधली आणि राज ठाकरेंच्या मनसेनं 6 जागा मिळवलेल्या आहेत आणि काँग्रेसला 24 जागा मिळाल्या. तर समाजवादी पार्टीनं 2, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 3 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं 1 जागेवर विजय प्राप्त केलाय. मुंबई महापालिकेसह राज्यातील 17हून अधिक महापालिकांवर भाजपचा झेंडा फडकलाय. विरोधकांवर टीका न करता केवळ विकासाच्या मुद्द्यावर प्रचार हाच अजेंडा मुख्यमंत्री फडणवीसांनी या निवडणुकीत राबवला आणि मतांच्या रूपाने जनतेनं भाजपला कौल दिला. या महाविजयानंतर मुंबईत भाजप मुख्यालयात जल्लोष करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी झळकवलेले पोस्टर्स चर्चेत आले. धुरंधर देवाभाऊ अशा आशयाचे पोस्टर कार्यकर्त्यांनी लावले. नगर परिषदेपाठोपाठच आता महापालिकेत देखील भाजपच अव्वल ठरलाय. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला महाविजय मिळालेला आहे आणि एक प्रकारे सगळे रेकॉर्ड हे आपण त्या ठिकाणी तोडलेले आहेत. 29 पैकी 25 महानगरपालिकामध्ये भाजप किंवा महायुतीची सत्ता ही त्या ठिकाणी येते आहे आणि मुंबईच्या महानगरपालिकेवरही महायुतीचा झेंडा फडकेल यात आपल्या मनामध्ये कुठली शंका नाही. आपण या निवडणुकीमध्ये विकासाचा अजेंडा घेऊन गेलो. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या आशीर्वादाने त्यांनी जो विकासाचा अजेंडा दिलेला आहे तोच अजेंडा घेऊन आपण जनतेमध्ये गेलो होतो आणि या विकासाच्या अजेंड्याला जनतेने भरभरून त्या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे हे सांगताना मला मनापासून आनंद होतोय. आज एक गोष्ट अजून या निकालाने स्पष्ट केलेली आहे. महाराष्ट्राचा विश्वास हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवरच आहे हे देखील या निकालाने स्पष्ट केलेला आहे. आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं या निकालाच्या निमित्ताने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचंही मी स्मरण करतो, कारण त्यांचाही आशीर्वाद हा आपल्या महायुतीच्याच पाठीशी होता आणि म्हणून हा विजय आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. दरम्यान मुंबईमध्ये फक्त बाळासाहेब ठाकरे हे ब्रँड असं इतर कुणीही स्वतःला ब्रँड समजू नये असं म्हणत मुख्यमंत्री यांनी ठाकरे बंधूंना टोला लगावलाय. मुंबईमध्ये फक्त बाळासाहेब ठाकरे ब्रँड, इतर कुणीही स्वतःला ब्रँड समजू नये असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना टोला लगावलाय. मी असं म्हणेन की महाराष्ट्रामध्ये ब्रँड जर म्हणाल तर एकच होता, तो म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. इतर कोणीही आपल्याला ब्रँड समजणं हे अतिशय अयोग्य आहे. तशा पद्धतीने कोणीही समजू नये असं माझं मत आहे. मी असं म्हणेन की आमच्या विकासाच्या अजेंड्याला मुंबईकरांनी साथ दिलेली आहे. महापालिका निवडणुकीतील भाजपच्या विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि यावेळी दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा झाली असल्याचं कळतंय. महापालिका निवडणुकीतल्या भाजपच्या मोठ्या विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. नागपुरात त्यांची ही भेट झाली आणि यावेळी दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा देखील झाली.